बँकांच्या पडताळणीनंतरच शेतकऱ्यांना मदत देण्याचे संकेत मिळतात। पुरामुळे संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1500 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा निधी प्राप्त झाला। तर ही रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं बँकेत जाऊन केवायसी करून ओळख पटवून देणं आवश्यक आहे। पंचनामा केल्यानंतर रक्कम मिळवण्यासाठी केवायसी करणं आवश्यक असल्याचं सांगितलं गेलं। म्हणजे केवायसी त्याला इंडिव्हिज्युअली करावंच लागेल हा मुद्दा आहे। प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला जरी त्याचं केवायसी झालं असेल तरी पण ह्यावरनं त्याला परत आपलं केवायसी केल्याशिवाय होणार नाही। कारण याच्यामध्ये आम्ही बरीच चर्चा एकदा मध्ये करून बघितली की आपल्याला पोर्टलमध्ये काही चेंजेस करता येतील का वगैरे, पण ते असं चाललंय की बऱ्याच ठिकाणी मग चेंज होतात, म्युटेशन होतात, काही लोकांचे डिव्हिजन होतात, काही लोकांची प्रॉपर्टी चेंज होते, शेती लोक विकून टाकतात। मग त्याच्यामध्ये पुन्हा मग प्रत्येक वेळेला इंडिव्हिज्युअली त्या शेतकऱ्यांनी जाऊन करणं केवायसी हे आपल्याला आता तरी सध्या तरी बंधनकारक आहे। मधल्या काळात पुन्हा सिस्टम जी आहे ती सिस्टममध्ये काम करणारे जे लोक आहेत ते काही ते चेंजेस त्यात करतायत, परंतु सध्या तरी आताची अशीच पोझिशन आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।